जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर होय, आपला देश एकीकडे महासत्ता होतोय आणि एकीकडे बघताय ती म्हणजे शेतकऱ्याची व्यथा. तर ती कशी ह्या आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ह्यातून कळेल आपल्याला की आपल्या महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्याची किती हाल आहेत आणि किती शेतकऱ्याला दुःख दिलं जातंय सरकारकडून, हे आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघून घ्या. माझ्या वडिलाकडे पैसे बी नाहीत घ्यायला, यासाठी मी इकडे येऊन कपडे घ्यायलो आणि सोयाबीन बी गेलं, सगळं गेलं. आता पाणी एक बार येऊन पडून गेले, नंतर काय नाही. त्यासाठी आम्ही इकडे बाजारामध्ये येऊन कपडे घ्यायलो. तू शेतकऱ्याचा मुलगा आहेस, सरकारची काय मदत मिळाली का? काहीच नाही, काहीच मदत भेटली नाही. सरकार म्हणते विमा पडला, हे पडला, ते पडला. कुठं आहे विमा? काहीच पडलं नाही आम्हाला. तर त्यामुळे इथं जुने कपडे घेणार. जुने कपडे घ्यायलो यासाठी. इथं 100 रुपयाला कसं काय अंग झाकते ना, काही बी केलं तर अंग झाकून जाते. शाळेमध्ये जायचं तर कसं उघड्या कपड्यावर जायचं, तसं लिहून कोणते गाव आहे ना, 100 रुपयाचे गाव आहे ना, आमचं अंग तर झाकायलं ना. त्यासाठी आम्ही इकडे बाजारामध्ये येऊन 100 रुपयाचे कपडे घ्यायलो. बघून झाला असेल तर आपल्याला खाली कॅप्शन लिहिलेला एक बघायला मिळेल की आपला देश महासत्ता होतोय. असाच का आपला देश महासत्ता होतोय? एकीकडे आपल्या देशातील शेतकरी मेहनत करत असतो, कष्ट करत असतो, रक्ताचं पाणी करून आपल्या शेतीतील पीक पिकवत असतो आणि ते पीक आपल्या महाराष्ट्रातील असेल किंवा भारतातील असेल किंवा बाहेरच्या राज्यातील सगळ्या लोकांना जेव्हा शेतकरी पिकवतो तेव्हाच खायला मिळतंय. पण सरकारला याची थोडीशी काही दखल घेत नाही सरकार, कारण की काहीच लक्ष देत नाही. आपण बघत असताल की हा मुलगा किती लहान वयात आहे, त्याला किती समज आहे, कसा बोलतोय आणि काय. तर त्याचं असं म्हणणं आहे की आता पाऊस पण आलेला नाही आणि त्याचं जे काय सोयाबीन होतं ती पण विकलं गेलंय, त्याचं पण काय पैसे त्याच्या हातात आले नाहीत. म्हणजे शेतकरी सुद्धा इतकी मेहनत करतोय पण त्याला त्याचा स्वतःचा जो पिकाचा हमी भाव आहे तो ठरवायचा आज या अधिकार नाही. आणि ह्याच्याचमुळं शेतकरी आपला महाग आहे. आणि एकीकडे सुद्धा म्हटलं जातं की आपला देश कृषीप्रधान आहे. असाच का? तर शेतकऱ्याला आपल्या पिकाचा हमी भाव ठरवायचा सुद्धा हक्क सरकारनं दिला पाहिजे. तेव्हाच कुठंतरी शेतकरी थोडासा सुखी होईल आणि जगाला हे खायला घालायचं काम शेतकरीच करत असतो. तर हा लहान मुलाचं असं म्हणणं आहे की पाऊस पण आला नाही आणि त्याचं जी काय सोयाबीन असेल ती पण विकलं, त्याचं पण काय पैसे आले नाहीत. मग माझ्या वडिलांना कपडे कुठनं घ्यायचे आणि मी कुठनं घालायची? तर तो मुलगा त्याच्यासाठी पैसे नाहीत म्हणून 100 रुपयात जुनी कपडे जुन्या बाजारात विकत घ्यायला आपल्याला बघायला मिळतं या व्हिडिओच्या माध्यमातून. तर इतकी गरीब आणि बिकट परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळते. पाठीमागच्या वर्षात सुद्धा आपण बघितलं असेल की शेतकऱ्यांच्या आत्महत्या करतानाची संख्या सुद्धा भरपूर वाढताना आपल्याला बघायला मिळते. कारण की शेतकऱ्याकडे थोडीशी दखल दिली पाहिजे सरकारनं सुद्धा, कारण की शेतकरी जेव्हा जोपर्यंत आहे तोपर्यंतच हा देश आहे. तर शेतकरी जर नसेल तर हा देश सुद्धा संपून जाईल. कारण की शेतकऱ्यानं जर पिकवलं तरच देश हे खाणार आहे. आणि ह्या मुलाचं सुद्धा बघितलं असेल किती कमी वयात त्याला किती समज आहे, कारण की शेतकरी वर्गातील हा मुलगा आहे. आणि त्याचं असं म्हणणं आहे की शाळेत ही आम्ही कसं जायचं, कपडे नाही ते आम्हाला, कारण की आमच्या रानात काय पिकलं तरी जास्त पैसे होत नाहीत आणि मग आम्ही फाटकीच कपडे घालायची का, म्हणून हा मुलगा आपल्याला जुन्या बाजारात 100 रुपयाला कपडे घेताना बघायला मिळतोय. त्याचं असं म्हणणं आहे की आम्ही शाळेत जुनी तरी कपडे घालून आमचं अंग झाकू शकतो. तर ही आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याची व्यथा आहे.